हरणे माझे हरले चित्त, भारवित्त विसरले, आता कैसी जावो घरा, नोहे बरा लौकिक। प्रस्तुत काल्याच्या सेवेसाठी सेवेकरता निवडलेला जगद्गुरु तुकोबारायांचा गवळण प्रकरणातील 4 चरणाचा हा अभंग आहे की अभंगाच्या माध्यमातून एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण तिच्या अंतकरणातला भाव जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीमध्ये मांडत आहेत। अभंगाच्या विस्ताराकडे वळण्यापूर्वी, काल्याच्या प्रसंगाचं चिंतन करण्यापूर्वी काही बोलायचं असं की आपल्या या पुण्यभूमी बाडगव्हाण तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या पवित्र भूमीमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या परंपरेतील थोर संत वैकुंठवासी हरिभक्तपरायण भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तपरायण महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते हरिभक्तपरायण कृष्णा महाराज काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्रीमान बाळासाहेब महाराज काजळे यांच्या संकल्पनेतून संपन्न होत असलेला हा भव्य पंचम दिवसीय त्रिदिवसीय 4 दिवसाचा आहे ना, चतुर्थ दिवसीय भव्य सोहळा आणि साधू संतांचे कृपा आशीर्वाद आहेत, थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाला आहे आणि पहिलंच वर्ष आहे की शिवरात्री निमित्तानं आपण एवढा सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं। खरं तर समाजसेवक हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज काजळे, तर काजळे काका माझ्याकडे मठावरती आले होते। भागवत दादा नाव हां बबन दादा काजळे आणि बाळासाहेब काका हे दोघं चकलंब्याला आले आणि त्यांनी सांगितलं की दीदी या आम्ही 4 दिवसाचं, पहिलं तर 3 दिवसाचं नियोजन होतं, 3 दिवसाच्या नियोजनामध्ये एक सेवा तुमची पाहिजे, तारीख बसत नव्हती कुठलीच आणि ते म्हणे मग काल्याचा दिवस तुम्ही आम्हाला द्या आजच्या तारखेचा। खरंच सांगते काल्याचा दिवससुद्धा एवढा कसरतीनं बसवला, त्यांच्या दोघांचा एवढा आग्रह होता आणि आत्ता कल्याण स्वामी संस्थांचा जो भव्य कलशारोहण सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये भाकरीच्या पंक्तीची सेवा असेल, रोज कीर्तनाला येणं असेल, या माध्यमातून बबनदादा असतील, काजळे महाराज असतील आणि इतर गावकरी मंडळी असतील, त्या माध्यमातून आपण खूप आम्हाला जोडल्या गेलात। पण कलशारोहणाच्या अगोदर तुम्ही तारीख मला दिली होती आणि तारीख घेण्याची अजिबात परिस्थिती नव्हती माझी, कारण माझा 2 दिवसात जवळजवळ 1700 किलोमीटर प्रवास झाला आणि हा प्रवास आपल्याला वाटतं की रोजची सवय आहे यांना, जरी सवय असली तरी हा प्रवासाचा अतिरेक झालेला आहे। काशी 1300 किलोमीटर आहे आपल्यापासून काशी, आम्ही त्याच्यापेक्षा जास्त प्रवास केला आहे। परवाच्या दिवशी मी मध्य प्रदेशमध्ये होते, मध्य प्रदेशातलं कीर्तन करून गुजरातला गेले आणि रात्री कीर्तन झाल्यापासनं आम्ही पूर्ण रात्र प्रवास करतोय, पूर्ण रात्र, आणि एवढा दूरचा प्रवास करून आम्ही मठावरती येऊन पोहोचलो आणि फ्रेश होऊनच तुमच्याकडे आलो। तर एवढा भयानक प्रवास बबनदादांना मी म्हणत होते एवढं वर्ष राहू द्या, पुढच्या वर्षी आपण सेवा घेऊ, पण काका महाराजांचा आणि बबनदादांचा आग्रह होता की दीदी आमच्यामुळे होईल तुम्हाला त्रास, पण आता एवढा आमच्यासाठी त्रास सहन करा। आणि मी ठीक आहे या हिशोबात आपल्या जवळची माणसं आहेत, मी सेवा माझ्याकडे घेतली। कीर्तनाला उशीर होण्याचं कारणच हे आहे की आम्ही पूर्ण रात्रभर प्रवास करतोय, आम्हाला पोहोचायला उशीर झाला, मग इकडे यायला उशीर झाला। तर जे आपलं कीर्तन 10 ते 12 होणार होतं तर ते 12 ते 2 या वेळेमध्ये आपलं कीर्तन पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता। पण इथं आल्यानंतर मला खूप आनंद वाटला, किती सुंदर तुम्ही चांगल्या पद्धतीने या छोट्या गावामध्ये किती चांगलं नियोजन केलं। काका महाराजांची, बबनदादांची किती तळमळ आहे की आपल्या गावामध्ये भगवान शंकराच्या शिवरात्री निमित्तानं, खरं तर बाळासाहेब महाराजांनी भगवान महादेवाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे। त्यांच्या त्या शिवभक्तीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजली पाहिजे। आणि साधं जीवन आहे, साधं जीवन आहे, अजिबात अहंकार नाही, कुठला गर्व नाही, मीपणा नाही, मी सेवा करतोय असा मी हा शब्दच त्यांच्याकडे पाहायला मिळत नाही। खूप नम्रता आहे, खूप साधू संतांच्याबद्दल श्रद्धा आहे आणि भगवान शंकराच्या उपासने बाबतीमध्ये, शिवसेवे बाबतीमध्ये अगदी त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे।
आपल्या गावात या बाटगावन गावामध्ये खूप चांगला सप्ताह शिवरात्री निमित्तानं झाला पाहिजे ही त्यांची तळमळ होती. आणि त्यांच्या तळमळीला साथ दिली बबनदादा आणि गावकऱ्यांनी. महाराष्ट्रातले सगळी गायक गुणीजन मंडळी या 3-4 दिवसाच्या काळात आपल्याकडे येऊन गेली असतील. आज काल्याच्या कीर्तनासाठी आम्हाला गुरुस्थानी असणारे आणि लहानपणी आम्ही भजन गातो तर आम्हाला सांभाळणारे, मायेनं आमच्या डोक्यावरून हात फिरवणारे, म्हणा तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देणारे आदरणीय हरिभक्तपरायणचे दिनकर महाराजांच्या चरणावरती मी वंदन करते, खमकर बाबांच्या चरणावरती. आणि बाजूला हरिभक्तपरायण अण्णा महाराज वावरे फार सुंदर कंठ आहे. वावरे बाबांनाही माझं वंदन आहे, ज्यांची पहिल्याच दिवशी सेवा झाली. कृष्णा महाराज काजळे आपल्या गावचं रत्न आहे. कृष्णदादांसाठी एकदा टाळी वाजली पाहिजे. आपल्या गावचं भूषण आहेत ते. आमची अंजली आहे, बाकी गायनाचार्य हरिभक्तपरायण सगळी गावकरी मंडळी. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार आहे. सर्व जे जुनी वयस्कर वयोवृद्ध वारकरी मंडळी आहे, गायनाचार्य आहेत. आणि तुम्ही आमच्याच गावचे आहेत का? बरं. मला सांगितलं दीदी म्हणे आपण गावकरी आहेत. म्हटलं काय यार, मला आनंद वाटला आपल्या गावातलं कोणतरी भेटलं इथं आपल्याला. आमचे गाडे मामा आहेत. आपल्या संस्थेमध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी, मृदंगाची फार 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 सुंदर साथ देणारे माझे 2 भावंड हरिभक्तपरायण नामदेव महाराज आणि प्रकाश दादा. नामदेव दादा आणि प्रकाश दादांसाठी जरा टाळी वाजू आपण सगळेजण. लाडजळगाववरून आलेले आमचे क्षीरसागर तात्या आहेत. तात्यांच्या सोबत आलेले सगळे तात्यांचे मित्र आहेत, सहकारी आहेत. आता सगळ्यांची नावं घेण्यात उशीर होईल. एक तर यायला उशीर झालाय, त्याच्यामध्ये आपण याच्यात वेळ लागलो जास्तच उशीर होईल. आणि मग जरी एखादं नाव चुकून हुकून राहिलं तर त्यांनी काका महाराज आणि बबन दादा यांची भेट घ्या कीर्तन झाल्यानंतर. असो सगळी माझी आता इथे बरेच नाव काय महाराज चिरंजीव असं ना, आमचे खामकर बाबांचे चिरंजीव बाळा महाराजांचं नाव काय? निळकंठ महाराज. फार सुंदर मृदंग वाजवतात. निळकंठ दादांसाठी टाळी वाजवू आपण. आणि हरिभक्तपरायण हनुमंत महाराजाचं कौतुक आहे. कैवल्य साम्राज्य या यूट्यूब चॅनलला हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहायला मिळेल. खूप सुंदर चॅनल आहे, चांगले सबस्क्रायबर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्या चॅनलवरती काम चालतं. आमच्या विद्यार्थ्याचे पालक जाधव भाऊ आहेत. बाकी सर्व आणखी कोणी परिसरातून आले असतील माझ्या परिचित मंडळी, सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन. आता सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही दादा मला, म्हणून सगळ्यांच्या चरणावरती कोटी वेळा वंदन करते. खूप चांगल्या पद्धतीची साऊंड सिस्टीम आहे. साऊंडवाल्या दादांनी माझ्या माईकचा बेस कमी करा, गेन आणि ट्रबल द्या माझ्या माईकला, इको वगैरे नका देऊ, आवाज रिटर्न चांगला यावा मोठा, अशा पद्धतीनं आपण ऑपरेटिंग करा. खूप चांगली सिस्टम आपली आहे. साऊंडवाल्या दादाचं देखील आपण सगळे मिळून कौतुक करू. आणि या पवित्र वातावरणामध्ये ईश्वराचं चिंतन तर पाहायचंच. पण काजळे दादा मला एक आनंद वाटला की इथं आल्याबरोबर मला तुळशीचा हार दिसला आणि तुळशीचा हार पाहिला आणि मला माझ्या कलशारोहणाचीच आठवण आली. कारण चकलंब्याला जे कलशारोहण झालं, आपल्यापैकी बरी लोक असतील तिथे कलशारोहणाला, म्हणजे एक 10-5 तर लोक असतीलच रोज बाटगावांची. तर तिथे कीर्तनकाराला रोजचा हार पंढरपुरातून येत होता तुळशीचा, आणि मोठाच्या मोठा हार तुळशीचा हार कीर्तनकाराला रोजच पंढरपुरातून येत होता. पांडुरंगानं कसं नियोजन लावलं तर ते त्यालाच माहिती कसं नियोजन झालं ते. रोज कीर्तनाचा हार पंढरपुरातून. महाराज मंडळीचं स्वागत, दिंडी काय, ढोल काय, नगारे काय, खूप सुंदर कलशारोहण संपन्न झालं. त्या कलशारोहणाचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. आणि हेलिकॉप्टर कधी मी आणल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी झाली. महाराष्ट्रभरातून लोकांनी त्या कार्यक्रमाची नोंद घेतली, त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली, सगळ्यांनी आनंद घेतला. आणि बाटगावांचं विशेष उपस्थिती त्या कार्यक्रमामध्ये होती. बबनदादा काजळे महाराज रोज मला भेटत होते. बाळासाहेब महाराज, दीदी आज आलोत बरं आम्ही. दादा लाडजळगावनं सुद्धा भाकरीची सेवा देऊन त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठं सेवादान आपणही लाडजळगावकरांनी घेतलं. भाकरीच्या पंक्तीचं नियोजन करताना लाडजळगावमध्ये कुणाला भेटू असा प्रश्न होता. मला वाटतं आपले एक महाराज भेटले, राम महाराज ना त्यांचं नाव, काय नाव आता अचानक लक्षात येईना. राम महाराज एक भेटले आणि क्षीरसागर तात्यांची भेट घेतली. या आपल्या पूर्ण परिसरातून भाकरीच्या पंक्तीचं नियोजन केलं, या पूर्ण पंचकृषीतून. आमच्या खामकर बाबांनी एक दिवस सेवा दिली. महाराष्ट्रातले सगळे गायक गुणीजन वादक एका हुनी बळी रे, जेवढे आपण यूट्यूबला नामांकित फेमस झालेले पाहतो ते सगळेच लोक आले. सगळ्यांनी फार सुंदर सोहळा तो संपन्न केला.
आणि अगदी तसाच सोहळा आपल्या बाटगावांमध्ये व्हावा, आमच्या बाळासाहेब महाराजांची इच्छा. फार तळमळ. अगदी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील दादांनाही भेटायला गेले, पण दादांची तब्येत अशात बरी नाही. म्हणजे आपण आता आम्ही ज्यांच्या माध्यमातून दादांकडे संपर्क केला होता त्यांच्यासोबत बोलणं झाल्यानंतर दादांची तब्येत अशात बरी राहत नाही. जास्त प्रवास जास्त. आणि लक्षात घ्या, जी खूप ज्यांच्यावरती समाजाची खूप मोठी धुरा आहे किंवा एक समाजाचं प्रेरणा स्तोत्र आहे अशी जी माणसं आहेत, समाजसेवक, जगाचं हित पाहणारे, गोरगरीब दीनदुबळ्यांसाठी लढणारी माणसं, तर जया अंगी मोठेपणता या यातना कठीण. त्यांना यात म्हणजे त्यांच्या पाठीमागे व्यापही तेवढाच असतो. काही गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. तर मनोजदादांच्याकडेही आपण गेलात. दादा भले आले नसतील, आले असतील नसतील, जे काही भाग असेल, पण बाटगावन गावाचं नाव दादापर्यंत गेलं, हे मात्र चांगली गोष्ट झाली. ही फार चांगली गोष्ट की या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि भाविकांची किती तळमळ आहे धर्माच्या कार्यासाठी. तरी असो, या भव्य सोहळ्यामध्ये, या अद्भुत सोहळ्यामध्ये आपण सगळेजण एकत्र आहोत. विशेष पर्वकाळ या काळामध्ये असा चालू आहे की 15 तारखेला शिवरात्री झाली आणि उद्या 19 तारखेला शिवजयंती आहे. वर्षातून एक 3-4 वर्षाच्या अंतरानं असा योग फार जुळून येतो. एक 3-4 वर्ष अगोदरही असा योग जुळून आला होता. शिवरात्र आणि शिवजयंती जवळजवळ आलेली होती. तर असाच हा पर्वकाळ याही वर्षी साधला गेलेला आहे. भगवान महादेवाची शिवरात्री आणि छत्रपती शिवरायांची शिवजयंती हे 2 पर्वकाळ या काळामध्ये एकत्र आले आणि अशा पर्वकाळाच्या मध्ये आपला हा भक्तीचा सोहळा नांदतो आहे, फुलतो आहे, बहरतो आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या कीर्तनामध्ये उपस्थित असणारे सर्व गावकरी मंडळी, ज्यांचा सहभाग आहे, अशी सर्व सेवाधारी मंडळी, परिसरातून पंचक्रोशीतून आलेले भाविकजन, सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन आणि आपण चिंतनाला आरंभ करू. विठ्ठल विठ्ठल हरिणे माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. या गवळणीचा अगोदर अर्थ सांगते तुम्हाला. थोडा आवाज वाढवा दादा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की या गवळणीमध्ये, मॉनिटरला आवाज द्या, भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहावं, गोपिकांनी स्वतःला विसरून जावं आणि त्यांनी सांगावं, आमचं चित्त श्री हरीने हरण केलं. हरिणे माझे हरिले चित्त, भारवित्त विसरले. माझं चित्त श्री हरीने हरण केलं आणि व्यवहार आता माझ्या डोक्यात राहिलेला नाहीये. अशा अवस्थेमध्ये मी घरी कशी जाऊ? आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. ती गवळण म्हणते, तुकोबाराया, घरी गेले मी, माझ्याकडनं घरकाम व्यवस्थित होणार नाही आणि माझ्याकडनं जर हा व्यवहार व्यवस्थित झाला नाही तर लोक माझी निंदा करतील. माझ्याबद्दल बाहेरच्या लोकांना कळू देऊ नका आणि घरच्याही लोकांना कळू देऊ नका. पारखियासी सांगता गोष्टी, घरची कुटी खातील. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हे भाग्यशाली गवळणी, काळजी करू नको, निवांत राहा. तुका म्हणे, निवांत राही पाहिले पाही परतोणी. हा या गवळणीचा अर्थ आहे. आता याच्यावर आपण विस्तार करण्याचं काम करू. विठ्ठल आता या गवळणीमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं आहे. कोणतंही काम, कोणताही उद्योग असू द्या, बिझनेस असेल, व्यापार असेल, शेती असेल, उद्योग असेल, भजन असेल अथवा परमार्थ, काय जे काही असेल ते, जे काम आपण करत आहोत, ज्या क्षेत्रामध्ये आपण आहोत, त्या क्षेत्रावर फार उंचीवर जायचं असेल, आपल्याला व्यवसायामध्ये यश प्राप्त करायचं असेल, शेती सफल व्हावी असं वाटत असेल, आपला प्रपंच सुखाचा व्हावा असं वाटत असेल, तर जी गोष्ट आपण हाताला धरलेली आहे ती एकाग्र चित्तानं करणं फार गरजेचं आहे. परमार्थात पुढे जायचं, तुमचं मन एकाग्र असलं पाहिजे भगवत चरणावरती. व्यवहारात पुढे जायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही त्या व्यवहारात सुद्धा एकाग्र असले पाहिजे.
विना एकाग्रता या जगाच्या पाठीवर आपल्याला काहीही मिळणार नाही. एकाग्र नसाल आणि एखादं काम करताय, तुमचं चित्तच त्याच्यामध्ये नाही, वेळ वायाला जाईल, फळ काहीच मिळणार नाही. म्हणून व्यवहार असेल अथवा परमार्थ असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जायचं असेल तर आपल्या चित्ताची एकाग्रता फार गरजेची. काही लोक तासनतास पूजा करतात, पण त्या पूजेमध्ये ते एकाग्र झालेले नसतात. थोडंसं लक्ष देऊन ऐका. उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक माणूस पहाटे 5 वाजल्यापासून सकाळच्या 9 वाजेपर्यंत पूजा करायचा. त्याची ती पूजा चालू, देवांना आंघोळ घालायचा, चंदन वगैरे लावायचा, अत्तर लावायचा, वस्त्र परिधान करायचा, फुलमाळ अर्पण करायचा, आरती ओवाळायचा, दिवे लावायचा, खूप काही करत होता. आणि उरलेल्या 2 तासामध्ये हातामध्ये जपाची माळ घेऊन जप जपायचा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जप करायचा तो. एक दिवस गंमत अशी झाली, याची पूजा तर पूर्ण झाली, पण हा तिथे त्याच्याकडे घरामध्ये देवघर होतं मोठं. देवघराची स्वतंत्र खोली होती आणि देवघराच्या समोर हा जप करत बसलेला. तेवढ्यात त्याची बायको त्या देवघराच्या समोर चक्रा मारायला लागली. त्याच्या लक्षात आलं आपल्या बायकोला आपल्याकडे काहीतरी काम आहे, पण आपण तर जप करतोय, तिलाही बोलता येईना ना आपल्यालाही बोलता येईना. आपल्याला बोलता येत नाही, तिला काही सांगण्याचं धाडस होईना. मग त्यानं तिला संकेत केला. संकेत म्हणजे काय? आपल्याला तोंडानं बोलायचं नसेल तर आपण एखाद्या वेळेला खुणवतो. मग खुणवणं कधी हातानं असतं, कधी मानेनं असतं. खुणवणं कधी खाकरणं खोकरण्यातून पण असतं. मग त्यानं जप तर जपत होता, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. याला खाकरणं म्हणतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली खाकरायचं बंद करा, मला महत्वाचं काम आहे, जप बंद करून ठेवा. तो म्हटला जप बंद होणार नाही, तुला काय बोलायचं ते बोल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली अहो फारच महत्वाचं काम आहे, माझ्यासोबत बोला. तो म्हणतो अजिबात नाही, तू बोलत राहा, मी ऐकत राहतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हणते अहो एवढं महत्वाचं काम आहे की जप करता करता मी काय बोलते तिकडे तुमच्या लक्षात येणार नाही. तो म्हणतो बोल, मी ऐकतो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली आपल्या बकऱ्याला गिऱ्हाईक आलंय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बकऱ्याला गिऱ्हाईक आल्यानंतर याचा आवाज जास्तच मोठा झाला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुला कळत नाही का मी जप करतो तू बकऱ्याचं मला सांगते? ती म्हणते अहो तुम्हाला काही विका म्हणत नाही, केवढ्याला विकू ते विचारते, सांगा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तो म्हटला तू ते बकरे लहानाचे मोठे केले, कुणाची मका, कुणाची गहू, कुणाच्या पापड्या कुरड्या खाऊ घातल्या, शेजारणीच्या शिव्या तू पण खाल्ल्या, आणि ते बकरे लहानाचे मोठे केल्या तर तूच विकन, तुलाच पैसे ठेव, तूच कर व्यवहार, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली कमी भावात गेले तर परत बडबड करू नका, मी बरोबर विकते, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तो म्हटला जा जा तुझ्या हिशोबानं विक, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय गंमत, यांची जप तर चालू आहे पण सगळा सौदा यानंच बोलता बोलता केला जप करता करता. ती खुश झाली कारण पैसे तिलाच मिळणार होते. ती बकऱ्याचा सौदा करायला लागली. हा देवाच्या समोर बसला, हातात जपाची माळ आहे, पण याचं मन आता जागेवर राहिलं नाही. हा म्हणतो कमी पैशाला देते का काय देवा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. देवा तिला बुद्धी घाल, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तिला कुणी फसवल वर का देवा, तू जा व्यवहार करायला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा जप करतो आणि देवाला सौदा करायला पाठवायचं म्हणतोय, तरी याचा देवावर सुद्धा विश्वास नाही. ज्या पाटावर बसून जप करत होता त्याच पाटावर उभा राहिला आणि खिडकीतून जोरात म्हणतोय कमी पैशाला देशील, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ती म्हटली मुकाट्यानं जप करा, बरोबर विकते मी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि मग बसला पाटावर, पण मनच लागना. हिला कोणी फसवतं का, बकरे कोणी फुकट घेऊन जातं का? 173 किलोचे बकरे आहेत, हिला कोणी फसवतं का, हे चक्कर याच्या डोक्यामध्ये. तेवढ्या 4 पायाचा बोका याच्या घरात दूध प्यायला आला. चुलीवरचं दूध तापून थंड झालेलं होतं आणि मालकीनबाई दारात बकऱ्याचा सौदा करत होती आणि मालकानं हातात जपाची माळ घेतलेली होती. बोका म्हटला याच्यापेक्षा अशी सुवर्ण संधी पुन्हा भेटणार नाही. आज आपल्याला दूध पिताना कुणीच अडवणार नाही, अख्ख्या पातेल्याचे मालक आपण आहोतच.
आणि बोक्याला वाटलंय की रोज हा मालक पाठीमागे दांडा घेऊन लागतो, आज याला शेपटीचा फटका देऊन आपण दूध प्यायला जाऊ. हे जप करतं, हे काही आपल्या पाठीमागे येणार नाही. बोका याच्या जवळ गेला आणि शेपटीनं याला हवा घालत म्हटला, निघालो दूध प्यायला, म्याव, तू बस भजन करत, रामकृष्णारी रामकृष्णारी. आता हा जप करत होता. म्हटलं काय संकट आलं दारात, बायको बकरे विकते, हे मांजर दूध प्यायला निघालं. तो दूर मग तिथेच बसून ओरडला, घरात कोणी नाही का, रामकृष्णारी रामकृष्णारी. बोका म्हटला कोणीच नाही घरात, मी एकटाच आहे घरात. तो म्हणतो फिशफिश, रामकृष्णारी रामकृष्णारी. बोका म्हटला फिशफिश कर, नाही तर ठिश ठिश कर, आज मी दूध पिल्याशिवाय राहणार नाही. बोक्यानं दुधाच्या पातेल्यामध्ये तोंड घालायला आणि यानं हातातली जपाची माळ धडामकन फेकून मारायला एकच झालं. कारण याला दुसरं काही सापडलंच नाही, त्याच्या हातात माळच होती. मी म्हणते माळ फेकली तर ते बरं, एखादा देव उचलून बरा फेकलं नाही यानं. त्यानं माळ फेकली, माळ पडली बोक्याच्या गळ्यात. बोका धूम पळाला आणि याच्या बायकोच्या पायापासून गेला, बकऱ्याच्या पायातून मधून. त्याची मालकीण म्हणते, बाई जपाची माळ तर मालकाच्या हातात होती, बोक्याच्या गळ्यात कशी गेली. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून सांगायचंय, आपली जपाची माळ जर बोक्याच्या गळ्यात जात असेल तर याचा अर्थ असा आहे, त्या जपामध्ये आपलं चित्त नाही. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, त्रिवेणी संगमी नाना दुर्गमी, त्रिवेणी संगमी नाना दुर्गमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, ओ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आपण जे काही सत्कर्म करतो, धर्माचं काम करतो, उपासना करतो, तर त्याच्यामध्ये आपलं चित्त असणं फार गरजेचं आहे. आपलं जर चित्त आपल्या कामामध्ये नसेल, उपासनेमध्ये नसेल, तर तेवढी उपासना करूनही काही उपयोग नाही आहे. मग चित्त कुठं लागावं? गोपिकांचं जसं कृष्ण भगवंताकडे लागलं तसं. गोकुळामध्ये गवळणींची अशी अवस्था होती, कृष्ण पाहिला की त्या भावस्थितीला प्राप्त व्हायच्या. कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला, वा वा. कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला, देखती अंतरे, देखती अंतरेला, अरे तेज रूप हो, कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला नारी, कृष्ण रूपा वेधिला. खमकर बाबांसाठी एकदा टाळी वाजवून. जुनं ते सोनंच आहे, पण काही म्हणा तुम्ही. हा? कृष्ण रूपा वेधिल्या नारी, कृष्ण रूपा वेधिल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलं ना, गवळणी भावस्थितीला प्राप्त होत होते. त्यांना काही सुचत नव्हतं, घर नाही, दार नाही, काहीच कळत नव्हतं. त्यांची अवस्था अशी व्हायची, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणाच्या दावा
त्या कोण नंदा वृत्ती परमानंदे वेधली 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 वो पावा घोंगडी घेऊनी पाय पावा घोंगडी घेऊनी पाय वेणू वाजविला सुस्वरे बाई वो बाई वो बाई. गवळणीला काही सुचत नव्हतं तात्या. कृष्ण मनी वेधो तयाचा मनी वेधो तयाचा मनी वेधो मनी वेधो तयाचा मनी वेधो तयाचा मनी वेधो तयाचा माझा पंढरी रायाचा माझा पंढरी रायाचा मनी वेधो तयाचा मनी वेधो तयाचा मनी वेधो तयाचा तयाचा माझा पंढरी राजा मनी वेधो तयाचा तयाचा मनी वेधो तयाचा तयाचा तयाचा. वा वा वावरे दादांसाठी टाळी थोडी जोरात वाजवा. त्याला पैसे थोडेच लागतात. हा, काय सुंदर, किती फार सुंदर स्वर. वा. खरं तर आम्ही वयानं लहान आहोत. लहान वालीनं त्यांच्या स्वराचं काय आम्ही कौतुक करावं. तुमच्या गाण्याला माझं वंदन आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलं की गवळणींनी स्वतःला विसरून जावं. अशी एक गवळण आहे वृंदावनामध्ये की त्यांच्यामुळे कृष्णप्रेम जगाला कळालं. देवाशी लग्न न करता त्या देवाच्या पटराणी झाल्या. बाडगव्हाण 2 अक्षरी त्यांचं नाव आहे. बरसाना त्यांचं गाव आहे. त्यांच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही. त्यांच्या नावाला 2 काने आहेत दादा. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. त्यांचं नाव राधा आहे. राधा राणी दह्याचं घुसळण करत होत्या. दह्याचं घुसळण करत असताना रवी काढली, दुसऱ्या डेऱ्यामध्ये घातली. त्याच्यात ताक आणि पाणी टाकायचंय. दही आणि पाणी टाकायचं आणि त्याचं घुसळण करायचंय. पण दही पाणी टाकायला विसरून गेल्या. तेवढ्यात कृष्ण भगवान परमात्मा दिसले आणि कृष्ण भगवंताच्या मागेच त्यांचं चित्त गेलं. हरीला पाहुनी भुलली चिता हरीला पाहुनी भुलली चिता हरीला पाहुनी फुलले सीता पाहुनी फुलले सीता मंदिर घुसळी तेरा रीता मंदिर घुसळी तेरा रीता वारी अरे कुंडल हले वारी अरे कुंडल हले 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 मोडी तरा हरीला पाहुणी भुलली चिता मंदिरी घुस
घुसळी डेरा रिता, मंदिरी घुसळी डेरा रिता, वारियाने कुंडल हाले, वारियाने कुंडल हाले, हाले 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 हाले, डोळे मोडीत राधा चाले 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 चाले, डोळे मोडीत राधा चाले चाले, डोळे मोडीत राधा चाले. भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहिलं आणि राधाराणी रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करायला लागल्या. राधाराणीची सासू फार कठीण, पूर्वीच्या सासवा फार डेंजर होत्या बाटगावात. तुम्हाला सांगते, तुम्ही काही कोणाला सांगू नका. पूर्वीच्या सासवा फार कठीण होत्या. पूर्वीची सासू म्हणजे वाघीण. एक डरकाळी फोडली की सारं घर शांत व्हायचं. पण आताची बिचारी सासू वाघीण नाही, वाघाची मावशी झालेली आहे. वाघाची मावशी माहिती आहे ना, मांजर. म्याव. पण पूर्वी सासवांचा फार दरारा होता, आता तेवढा राहिला नाही. आता काळ बदललाय. पूर्वी घरात सासूचं चालत होतं, आता घरात कुणाचं चालतं? झोपले का काय? आता कुणाचं चालतं घरामध्ये? सुनेचं. खूप प्रामाणिक माणसं आहेत बाटगावांमधली, खरी खरी उत्तर देत आहे. आता सुनेचं चालतंय म्हणून समजून घ्या, काळानुसार माणसानं बदललं पाहिजे. आता 2026 मध्ये सासूनं सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, टाकून बोलायचं नाही, सुनबाईला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या. यातला एकही प्रयोग 2026 मध्ये करायचा नाही, कारण काळ सासूचा नाही, काळ सुनेचा आहे. पण या बिचाऱ्या कीर्तनात बसलेल्या सगळ्या सासवा ज्या आहेत ना, त्या खूप प्रामाणिक आहेत. आपल्या सुनबाईवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या आहेत. या गावामध्ये सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मला कसं कळालं? इथली सासू सुनावरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करते. तुम्हाला प्रश्न पडला, हे मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, तुम्हाला सून प्रसन्न आहे, हा त्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. असो तुमचं सासू सुनेचं प्रेम माई लेकीसारखं असावं. घरात वाद वगैरे होऊ नये. काळानुसार माणसानं बदललं पाहिजे. बरं, कालाय तस्मै नमः. काळानुसार माणसानं बदल केले पाहिजे स्वतःमध्ये. काळानुसार देवानं सुद्धा अवतार बदलून घेतले. काळानुसार घेतले की नाही? ज्या त्या काळाला, ज्या त्या युगाला सूट होईल असा अवतार देवानं घेतलाय. माणसानं सुद्धा काळानुसार, हा जुन्या गोष्टी जपल्या पाहिजेत, पण काळानुसार थोडासा बदल आपल्याला अपेक्षित आहे. जुना काळ होता, सासूची चलती होती. राधेची सासू रागावली, हे राधे अगं लक्ष कुठे आहे तुझं? डेऱ्यामध्ये दही पाणी टाकते का नाही? मग दचकली राधाराणी, सासूबाई मी पाहिलंच नाही. चित्त कुठे तुझं? म्हणे माझं चित्त श्रीहरीने हरण केलंय अभंगाचं पहिलं चरण. हरणे माझे हरिले चित्त, हरणे माझे हरिले चित्त, हरिले
सुंदर गौरी दादा. हरिणे माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले. राधाराणी सांगते माझं चित्त माझ्याकडे नाहीये, माझं चित्त श्रीहरीने हरण केलं. गोकुळामध्ये अनेक गवळणींचं चित्त हरण करण्याचं काम भगवान परमात्मा करत होते. काही गवळणी पाणी भरायला जायच्या आणि तिकडेच बसायच्या. अगं का तुम्ही बसला तिथे? पण आमचं चित्त आमच्याकडे नाहीये, कृष्ण भगवंताकडे आकर्षित झालेले. त्या गवळणींची अशी अवस्था व्हायची, काही गवळणी भाकरी बनवायच्या आणि भगवंताची बासरी कानावर पडली की भाकरी अशा बनवायच्या जणू गौऱ्या थापायला लागल्या. भाकरी बनवण्याचे नियम आहेत बाडगव्हाण महिला मंडळ. भाकरी करताना भाकरीचा परातीचा आवाज नाही आला पाहिजे. कोणत्या घरात कुणाची सून भाकर करते कळायला नाही पाहिजे. भाकरी करताना भाकरी तव्यावर टाकता आली पाहिजे. टाकल्यानंतर ती भाकरी व्यवस्थित चुलीच्या तोंडाला आपल्याला भाजता आली पाहिजे. सगळी भाकरी भाजावी, भाकरीला एक सुद्धा डाग पडू नये. भाकरी बनवण्याचे काही नियम आहेत. पण जर भाकरी आपण जणू गौऱ्या बनवतोय अशा जर भाकरी आपण बनवायला लागलो तर घरात कोणी आपला हार घालून सत्कार करणार नाही. सगळे आपल्याला तोंडाला येईल ते बोलतील. मग त्या गवळणीचं तसं झालं. काही गवळणी कृष्ण भगवंताची बासरी ऐकतात आणि अशा भाकरी बनवायला लागल्या की जणू गौऱ्या बडवतात. सासू रागावली, ए धांगड, अगं भाकरी करते का गौऱ्या बडवते, जा पाण्याला जा, इथं थांबू नकोस. तिला तेवढंच पाहिजे होतं. घेतला घडा, निघाली यमुनेला. एक गवळण तिच्या मालकाला भूक लागलेली होती. तो सारखं भूक 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 म्हणायला लागला. ती म्हटली 10 मिनिटात तुम्हाला स्वयंपाक करते. तिनं भाकरी भाजी बनवत होती. पंचपक्वान्नाचं ताट तयार केलं. तेवढ्यात कृष्णाची बासरी कानावर आली. मालकाची भूकच तिला ऐकू आली नाही, तिला ऐकू आलं भूस. तिनं तयार केलं पक्वान्नाचं ताट, म्हशी पुढं ठेवलं, भुसाचं टोपलं मालका पुढं ठेवलं. चित्त भगवान परमात्माकडे गेलं. एक पतीची चरण सेवा करत होती, पाय दाबत होते. तेवढ्यात बासरी कानावर पडली. पाय दाबता दाबता पायाला चिमटे घ्यायला तिनं चालू केलं. त्यानं लात घातली, धांगड, अगं पाय दाबतेस का, पायाचे चिमटे काढते, चल जा इथून. तिला तेवढंच पाहिजे होतं. निघाली कृष्ण भगवंताकडे. एकतर शृंगार करत होते, पण शृंगार करताना बासरी कानावर आली आणि तिनं कानातलं झुंबर नाकात घातलं, नाकातले नथ कानामध्ये घातले. डोळ्याचं काजळ कपाळी लावलं आणि कपाळावरचं कुंकू ओठावर लावलं. ओठों पे कुंकू, नैनों में मिश्री, सिर पे काजल लगाते चली. ओठों पे कुंकू, नैनों में मिश्री, सिर पे काजल लगाते चली. सिर पे काजल लगाते चली गौरा, सिर पे काजल लगाते चली गौरा. मुरली के नाद दीवानी बनी गौरा, मुरली के नाद दीवानी बनी गौरा, मुरली के नाद दीवानी बनी गौरा, मुरली के नाद दीवाने बने, मुरली के नाद दीवाने बने, दीवानी बनी. होठों पे कुमकुम, नैनों में मिश्री, सिर पर काजल लगाती चली. दीवानी दीवानी बनी मैं, दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. गवळण भान विसरली आणि शृंगार तिचा बिघडलाय. हे गवळणीला का होतंय त्या सांगतात. आमचं चित्त भगवान परमात्मानं हरण केलंय. आणि एक गवळण तर पाण्याला गेली आणि तिकडेच बसली. तुकोबाराय म्हणतात, का ग बाई घरी जायचं नाही का तुला? ती म्हणते, महाराज आता घरी कशी जाऊ? आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ
कृष्णादादा, खामकर बाबा, मृदंगाचार्य सगळ्यांसाठी टाळी वाजवा एकदा. आणि 2 तासापेक्षा जास्त वेळ झाला आमची लेकरं पाऊल खेळतात, मिरवणूक केली, त्यांच्यासाठी पण एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. आजच्या कार्यक्रमाची खूप मोठी शोभा आहे ती सगळी लेकरं. आता कैसी जाऊ घर, आम्ही घरी कशी जाऊ, लोक मला नाव ठेवतील, पारखी यासे सांगता गोष्टी, घरची कुठे खातील. महाराज म्हटले काळजी करू नको, तू का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोणी विढोबा चरित्र ते उच्चारा आणि त्यांची 6 लेकरं मारली. 7वं मूल योग मायेनं रोहिणी उदरी नेऊन घातलं. आणि 8व्या वेळेला भगवान परमात्मानं वसुदेवजीच्या मनात प्रवेश केला. मग देवकी मातेच्या गर्भात प्रवेश केला. जसं जसं देवकी मातेचं तेज वाढायला लागलं तसा तसा कंस घाबरला. आता कंसाला कळतंय की माझा काळ जवळ आलेला आहे. हा देवकीचा 8वा पुत्र तो काळा आहे, तो माझा काळ आहे. सारखं चिंतन करायला लागला कंस, सारखं चिंतन करायला लागला. पण भगवान परमात्मा विचार केला की आपण कंसाच्या हाती लागलो तर पुढचं कार्य राहील, कारण आपण बालकृपात जाणार आहोत, त्या काळात आपण दुर्बल असणार आहोत. मग भगवान परमात्मानं अशी वेळ निवडली जन्माची की ज्या वेळेला सारं जग गाढ झोपेमध्ये असतं. कधी कधी गाढ झोपेत असलेली माणसं दचकून किंवा सावधगिरीनं उठतात, पण देवानं निसर्गाचं असं वातावरण तयार केलं की मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामध्ये घरातून बाहेर येण्याची हिंमत आहे का रात्रीला आपली? कुणाचीच हिंमत नाही. म्हणून विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, मुसळधार पाऊस पडतो, यमुनेला दुथडी पाणी भरलंय. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा कारागृहामध्ये श्रावणातल्या वद्य पक्षातल्या अष्टमीला मध्यरात्रीला भगवान चतुर्भुज रूपात प्रगट झाले. चतुर्भुज भगवान की जय. भगवान चतुर्भुज रूपात प्रगट झाले आणि भगवान परमात्मा सांगतात, आई बाबा नंदाच्या घराला, मजणी गोकुळाला, मला नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. टोपलीमध्ये बालक रूप म्हणजे भगवंतानं छोटं स्वरूप धारण केलं आणि यमुनेतून प्रवेश केला वसुदेव महाराजांनी. आणि गोकुळामध्ये भगवान परमात्माला ठेवलं आणि तिथे जन्माला आलेली माया इकडे घेऊन आले. पण भगवान तिथे पोहोचले आणि देवाच्या रडण्यानं सारं गोकुळ जमा झालं. त्या गोकुळामध्ये एकच गडबड, एकच गोंधळ. गवळण सांगती हो सांगती गवळण तिला, सांगे हो सांगे गवळण तिला, सांगे हो सांगे गवळण तिला, पुत्र बाळ शोधला. सगळ्या गोकुळाला आनंद झाला. देव तिथे प्रगट झाले. कारागृहात जन्म झाला देवाचा, पण साजरा गोकुळामध्ये झाला. साऱ्या गोकुळाला आनंद आहे. एवढा आनंद आहे बाटगवन, एवढं असं
कंटाळा आलेला आणि मग देवाचा जन्म साजरा केलेला असं नव्हतं. तिथं म्हाताऱ्यांना सुद्धा उल्हास होता. म्हातारी माणसं तर सगळ्यात अगोदर उड्या मारत होती. तरुण तर एवढे नाचत होते बघा, तुम्हाला जमलं तर. सगळेच उड्या मारत होते तिथे. किती उड्या मारत होते. घोडिया तोरणे करती कथा गाती गाणे. घोडिया तोरणे करती कथा गाती गाणे. घोडिया तोरणे करती कथा गाती गाणे. भुइया आता हात उंच घ्या सगळ्यांनी. बाळकृष्ण 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 नंदा घरी आनंद या नरनारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंद या नरनारी. देवाच्या जन्माचा आनंद अख्खा पाठवणमध्ये एका स्थायीला झाला का? बाकीच्यांना आनंद नाही का झाला? लाज धरू नका मनामध्ये, नका लाज. ज्यांना वाटतं ना त्यांनी बिनधास्त उभे राहा. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. बसा सगळ्यांनी खाली बसा आता. वा 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 वा. खाली बसा, सर्वांनी खाली बसून घ्या.
शांत बसा, बडबड करू भगवान नका. परमात्माचा जन्म खूप चांगल्या पद्धतीनं गोकुळामध्ये साजरा झाला. देव पाळण्यात आहेत तोवरच पोतरा नावाच्या राक्षसने मारली, महाबळ नावाच्या बटाची फजिती केली, तृणावर्त मारला, शकटासूर मारला आणि देव आता रांगायला लागला. तळवे तळ हात हात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळहात टेकीता, तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगारी रंगनाथ तुंब्याने केला केसय, रंगानी रंगनाथ तुंब्याने केला केसय. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. तळहात टेकीता, तळहात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रागत. भगवान रांगायला लागले. रांगता रांगता भगवान भिंतीच्या आधारे चालण्याचा उभं राहण्याचा प्रयत्न करतात. देव जसे चालू लागले साऱ्या गोकुळाला चक्कर मारतात. गोपाळ एकत्र केले आणि चोरीचा कार्यक्रम चालू झाला. रोज घरफोडी, रोज गारहण यशोदेकडे. यशोदे गा तुला येईल राग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगणार. यशोदाबाई, अगं तुझं लेकरू चोऱ्या करतं, खोड्या करतं, किती गारहण याचे सांगायचे. मिळाली गवळणी देती ग यशोदे गाराने, देती ग यशोदे गाराने, देती ग यशोदे गाराने. येती ग फड्या करी ग फड्या करी, फड्या करी चक्रपाणी, फड्या करी ग फड्या करी, फड्या करी चक्रपाणी. अरे मिळणी गवळणी देती ग यशोदे गाराने, देती ग यशोदे गाराने, देती ग यशोदे गाराने, यशोदे गाराने, यशोदे शंकर बाबांनी जे घराणं दिलं त्याच्याबद्दल तुमच्यासाठी टाळी. कृष्ण भगवंताचं गाराणं गवळणी घेऊन आल्या. गवळणी म्हणतात तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग. यशोदामाई म्हणते 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळे खेळ, का लटकाची घेता आळगे बाडगवांच्या नारी. माझ्या लेकराला आळ घेऊ नका, माझं लेकरू लहान आहे. गवळणी म्हणता याच्या खोड्या थांबना, याची आई ऐकून घेईना. एक गवळण म्हटले काळ्या माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधून टाकते. भगवान म्हणतात मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला मला चॅलेंज केलं. गोपाळांनो, हिचा घर नंबर, फोन नंबर, पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या. संध्याकाळी तिच्या घरी जायचं. भगवान रात्री त्या गवळणीच्या घरी गेले. तात्या गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी. क्षीरसागर तात्या दोन्हींची मारली गाठ. गाठ मारली आणि भगवान दही दूध ताक लोणी खाऊन पसार झाले. भगवान निघून गेले. पूर्वीच्या काळी महिला घरकाम करायला लवकर उठायच्या. पूर्वीच्या काळी, पूर्वी महिला घरातलं काम करण्यासाठी उठत होत्या. आता 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 पण महिलाच उठतात. तुम्ही उगाच गोंधळे. आताही महिलाच उठतात घरकाम करायला. मग ती गवळण जागी झाली. घरातलं काम करण्यासाठी तिला आता घाई करायची, पण ती उठली आणि तिच्या वेणीला झटका बसला. तेवढ्यात गवळी ओरडला, ए धांगड, दाढी ओढतेस का माझी? ती म्हटली तुम्हीच माझी वेणी ओढली. तो म्हणतो मी तुझी वेणी नाही ओढली, तूच माझी दाढी ओढली. ती म्हणते मी कशाला तुमच्या दाढीला हात लावला, मी तुमची दाढी नाही ओढली. दोघांची भांडणं लागली. दोघांची भांडणं लागली. पाहिलं गवळणीनं बाई, दाढी बिणीची गाठ बसली आणि आपण खुशाल भांडणं करतो. भांडणं नको करायला, गाठ सोडतायत पण गाठच सुटना. ती काय तुम्ही आम्ही मारलेली होती काय?
जगाच्या बापानं मारलेली गाठ होती ती सुटलच कशी. गाठ नाना प्रयत्न केले सुटत नाही आणि हे काही घराच्या बाहेर जाईनात. ती म्हटली बाई आता ही दाढी विणीची गाठ घेऊन किती वेळ बसायचं, मला भांडे घासायचे राहिलेले आहेत, मी चालले भांडे घासायला. पण आता ही एकटीच जाईल का भांडे घासायला, सोबत दाढी जाणार का नाही. ती निघाली भांडे घासायला की पाठीमागं मागं दाढी. ती म्हटली आता तुम्ही आलातच इथपर्यंत, मी भांडे घासते तुम्ही धुवून ती म्हटली आता असं थांबून चालणार नाही, भाकरी बनवायलाच लागतील. ती म्हटली मग भाकरी वेणी जर भाकरी बनवायला गेली असेल दाढी काय करणार, भाकरी भाजण्याचं. तो म्हटलं अगं हे काय तू सगळी कामं माझ्याकडनं करून घ्यायला लागली. ती म्हटली मी कुठं करते, तुम्हीच माझ्या मागं मागं येत आहे. तो म्हटलं दाढी विणीची गाठ बसली, नाना प्रयत्न केले गाठ काही सुटत नाही. मग ती गवळण म्हटली आपण नंदबाबाच्या वाड्याकडे जाऊ, भगवान श्रीकृष्ण परमात्माकडून ही गाठ सोडून घेऊ, कारण बहुतेक ही गाठ कृष्णानंच मारली असावी म्हणून सुटत नाही. गवळण म्हणते बाई मला खूप लाज वाटते. पण गवळी म्हटलं मला तुझ्यापेक्षा जास्त लाज वाटते, पण आता करणार काय. तो म्हटलं चल आता गुपचूप. तिची वेणी होती तिला पुढे चालावं लागत होतं, याची दाढी होती हे पाठीमागं चालत होतो. त्यात एवढी गंमत, गवळण वेणीन पुढे चालायची ती होती 7.5 फूट उंच आणि गवळी होता 2.5 फूट बुटका. कुणीच जोडा लावला असेल काय कुणाच ठाऊ. ती तडा चालायची नाही, तुडू चालायचं. ते मोठाले पावलं टाकायचे नाही, टुन उड्या मारायचं. ते सोंग पाहायला सारं गोकुळ जमा झालं आणि गेले भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे. देवा खूप फजिती झाली, आता गाठ सोड. देवानं त्यांची गाठ सोडली. गोपाल कृष्ण भगवान की जय. असे खूप खोड्या भगवंतांना केल्या. आता देवाला शाळेमध्ये घातलं. भगवान परमात्मा गाई गुरांना घेऊन शेतामध्ये जातात आणि तिकडे अनेक खेळ खेळतात. खमकर बाबा खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला बाबरे दादांचा खेळले भगवान परमात्मा. हा मामा, हु तू लगोरी, विटी दांडू, चेंडू फळी, एक प्रकारचा खेळ होता. आणि असे खेळ आबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, आबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, आबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू, आबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू. खेळ दांडू पोर खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोर खेळ विटी खूप खेळ झाले. दीदी आम्ही 10 वाजल्यापासनं उड्या मारतोय, बस करा आता, 2 वाजले. ठीक आहे. खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. सगळ्या अशी दोऱ्या एकत्र केल्या आणि सगळ्यांना भक्ती प्रेमाचा, माणुसकीचा, आपलेपणाचा काला भगवान परमात्मानं खाऊ घातला. भाग्यवान आहेत ते गोपाळ, देवाच्या हातनं प्रसाद खायला मिळाला. आपण सुद्धा भाग्यवान आहोत, त्याचं चरित्र ऐकून आपल्याला प्रसाद खायला मिळतो. हा प्रेमाचा, भक्तिभावाचा, माणुसकीचा काल आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा. भगवान शंकराची सेवा चालू ठेवा. शंकराच्या सेवेनं माणसाला सगळं मिळतं बरं. धन, ऐश्वर, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. माणूस सर्व सुखाला प्राप्त होतो. भगवान शंकराच्या सेवेमध्ये परीक्षा कमी आहे आणि फळ जास्त आहे. इतर देवांच्या सेवेमध्ये परीक्षा जास्त आहे आणि फळ कमी आहे.
मग इतर देवांचं भक्तिभजन करायचं नाही का? करायचं. कारण वाडवडिलांपासनं आपल्याला विठ्ठलाच्या भक्तीच्या गोष्टी आपल्या रक्तामध्ये आलेल्या आहेत. पण ते करत करत आपले विठ्ठलही ज्यांची पूजा करतात आणि जे विठ्ठलाची पूजा करतात अशा भगवान शंकराची सेवा आपल्या जीवनामध्ये राहू द्या. महादेवाला रोज तांब्याभर पाणी घालायला चुकू नका. रोज तांब्याभर पाणी महादेवाला घातलं तर पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष हे दोष नष्ट होतात आणि गृहस्थी लोकांचं जीवन सुखी होतं. महादेवाच्या उपास सेवेनं बऱ्याच काही जीवनातल्या अडचणी संपतात. महादेवाला रोज एक बेलाचं पान वाहा. रोज एक, जास्त वाहिले तर आनंदच आहे, पण एक तरी बेलाचं पान महादेवाला वाहा. एक बेलाचं पान महादेवाला वाहिलं तर 3 जन्माची पापं नष्ट होतात. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. महादेवाला एक बेलाचं पान वाहिलं तर 3 जन्माची पापं नष्ट होतात. हे सूत्र लक्षात घ्यायचं. मग कुणी म्हणायचं मी 1000 बेलापणं वाहतो, 3000 पापं नष्ट झाली तुमची, 3000 जन्माची पापं. एवढं सोपं गणित आहे, पण माणसानं ते केलं पाहिजे. असो, शिवरात्रीच्या या पर्व काळावर हा आपल्या गावातला त्रिदिवसीय महोत्सव आणि या महोत्सवामध्ये काल्याची सेवा माझ्याकडे. मला पुढे 7 ते 9 कीर्तन आहे संगमनेरच्या पुढे, म्हणून मला जायचं पण आहे तिकडे आणि इकडे यायला लेट झाला, त्याच्यामुळे आता जास्त हुशारपर्यंत मी काही लांबवणार नाही. भक्तिभावाचा काल आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. कल्याण स्वामी संस्थानला भेट द्या. चकलंबा गावी या. संस्थानला राजकीय शासकीय मदत नाही, तुमच्यासारखी लोक महाराष्ट्रभरातून मदत करतात आणि चकलंबा आपल्या जवळ आहे आणि आपल्या भागाचं भूषण आहे चकलंबा संस्थान. ते राजकारणी लोकांना सांगावं लागेल बाबा, मला सांगून काही उपयोग आहे. हा ना, आपण खूप सामान्य माणसं आहोत बाबा. आपण लोकांना आध्यात्मिक ज्ञान देऊ शकतो, राजकारणाला कोण सांगू शकतं आणि कोण शिकवू शकतं. आपण खूप त्या बाबतीत मागासले होतो आपण सगळेच. आता चकलंबा गावाला आम्हाला भेटण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात. येताना खूप आनंदात येतात, खुश येतात आणि चकलंबा जवळ आलं की तोंडच पडतात त्यांची. मी म्हटलं का उदास झाले? म्हणे रस्ता किती बेकार आहे. मग काय बोलावत आपण त्या गोष्टी बोलू शकत नाहीत. आपली वाणी लहान आहे, आपलं ते क्षेत्र नाही, त्याच्यामुळे ते बोलायचं काही काम नाही. चला, मला सांगायचं एवढं, चकलंबा संस्थांशी आपली माया प्रेम जोडलेलं राहू द्या. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनचा एक भाविकांचा भाग त्या संस्थानला जोडलेला आहे. कुठली राजकीय मदत नाही बाबा संस्थानला, कुठली शासकीय मदत नाही, पण लोकांच्या मदतीतून काय सुंदर घडत असतं त्याचं उदाहरण चकलंबा संस्थान आहे. कोट्यावधी रुपयाचं बांधकाम झालं लोकांच्या मदतीतून. कोणाचा फंड नाही, कोणाची मदत नाही, काही नाही. शासकीय राजकीय लोकांनी मदत केली, ती चांगल्या लोकांनी मदत केली. तर आपल्याही सगळ्यांचं सहकार्य संस्थानला असावं. रोज कीर्तनाला प्रवास करते. कालपासून म्हणजे 2 दिवसात माझा 1700 किलोमीटर प्रवास झाला आहे. एवढा प्रवास करायची काय गरज आहे? मला एकच उद्देश आहे, संस्थान उभं राहावं. जे काही माझे प्रयत्न, जे काही माझे कष्ट, जे काही माझे सायास जीवाचं रान करणं चाललं आहे. आमच्या खामकर बाबांनी मला लहान असल्यापासनं पाहिलं. लहानपणापासनं कष्ट आहेत माझ्या जीवनात, लहानपणापासनं. कुणी म्हणाल शेतात काम केलं तरच कष्ट असतात, नाही. तुम्ही ज्या क्षेत्रात आहात ना त्या क्षेत्रात स्वतःला वाहून घ्या. शेतात काम करणारा शेतकरी तरी संध्याकाळी सुखाची झोप घेईल. आज 20 वर्ष झाली झोप नाही मला. रोज प्रवास आणि हे माझ्या बालपणाचे साक्षीदार माणसं आहे ती सगळी. खामकर बाबाचं माझ्या वडिलांचं सख्ख्या भावासारखं प्रेम आहे. खूप चांगले मित्र आहेत दोघं. एकमेकाची चौकशी करत असतात, बरे आहात का. आणि कधी मला कथेला जायचं असेल, कोणी सोबत नाही किंवा विद्यार्थिनीला कोणी सोबत नाही, तर आमच्या पप्पांनी फोन करावा खामकर बाबांना, बाबा तुम्ही जा, गाण्याची पण साथ होईल आणि लेकरांना पण सोबत व्हाल. एवढी त्यांची माया आमच्यावरती आहे. तर त्यांनी पाहिले पूर्ण संघर्षात, कष्टात जीवन गेलेलं आहे. आणि आत्ता इथून पुढे जोपर्यंत श्वास चालू राहील तोपर्यंत स्वामींच्या सेवेमध्ये जीवन आम्ही अर्पण केलेलं आहे. कल्याण स्वामी संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातल्या कितीतरी मुली तयार झाल्या. खूप मुली कीर्तनकार बनल्या, कितीतरी गायक बनल्या, किती वादक बनल्या. पुरी पखवाज वाजवतात संस्थेत. मुली गायन करतात, त्यांची जीव केवढी लिहित, पण हे गायन करतात, कीर्तन करतात, कथा करतात. आत्ता शिवरात्रीच्या काळात संस्थेतल्या मुलींच्या 10 ठिकाणी कथा आणि 15 ठिकाणी सप्ताह चालू होते. एवढ्या मुली बाहेर होत्या सप्ताह या शिवरात्रीच्या काळामध्ये. आता सगळे मठावरती येत आहेत. कुणी आटपाटी दिगंचीला, कुणी रावेर खानदेशला, कुणी माजलगाव जळगावला, कुणी नाशिकला, कुणी तिकडे वैजापूरला. अशा पद्धतीनं मुली बाहेर कथा कीर्तनासाठी प्रवास. आणि खूप गुणवान लेकरं आहेत बरं. यांच्याकडे हे लेकरच आहेत, खोड्या करतच असतात. यांनी जर खोडी केली तर यांना छडीची शिक्षा नाही.
यांनी 11 वेळा हरिपाठ म्हणावा, 51 वेळा हनुमान चालिसा म्हणावा आणि 11,000 नामजप करावा, तेव्हाच यांना माफी आहे. त्यांना छडी नाही असा नियम चालू केलाय. प्रत्येक एकादशीला नामस्मरण करायचं. यांची जीव पहा. पण हे सगळे मिळून एकादशीच्या दिवशी 55 लाख 72 लाख नामजप करतात. हे सगळे मिळून विष्णू सहस्रनामाचा पाठ करतात, गीतेचे 18 अध्याय गातात. असे खूप छान लेकरांना संस्कार. आता कोण कीर्तनकार होईल ना होईल हा यांच्या अभ्यासाचा आणि प्रारब्धाचा भाग आहे. पण ही लेकरं खूप सज्जन बनत आहेत. त्यांना आपला धर्म कळतोय, आपली संस्कृती कळते, यांना ज्ञानोबराय तुकोबराय कळतात. या गोष्टीमध्ये मात्र मी समाधानी आहे. एवढं जरी यांना कळालं तरी खूप काही झालं. बस तुमच्या माध्यमातून जे काही आम्हाला प्राप्त होणार आहे ते कल्याण स्वामी संस्थांच्या सेवेमध्ये आहे. वैयक्तिक व्यक्तिगत जीवन आम्ही फार कमी जगतो आणि संस्थांच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलेलं आहे. खामकर बाबांना माहिती आहे काय होता मठ अगोदर? माती होती. मातीशिवाय काहीच नव्हतं. माळवद होतं, त्याच्यातून सापं पडत होते जिथं आम्ही झोपत होतो. आमच्या माईबापाने आम्हाला त्याही अवस्थेत सांभाळलं, शिकवलं आणि आज सुंदर बांधकाम आहे. महाराजांचं मंदिर तयार झालं, पुष्पवृष्टीला हेलिकॉप्टर आलं. माझ्या तर जीवनाचा सारच झाला. आता ह्याच्या पलीकडे काही स्वप्नच नाही मला. संस्थान उभं राहावं, संस्थांसाठी जीवन अर्पण केलं. खामकर बाबांना वाटायचं लहानपणी की मी गाण्यात पुढं जावं, पण बाबांना ते करून घ्यायचं होतं म्हणून मला कीर्तनकार बनवलं त्यांनी. निगमानंद बाबा फार कौतुक करायचे माझं. मी भजन म्हणायला लागले ना आपल्या मच्छिंद्रनाथ गडावर, तर निगमानंद बाबा उठून बसायचे आणि म्हणायचे कुणाचं लेकरू त्याला बोलवून घ्या इकडं. आणि दरवेळेला बाबांनी मला कधी 15 वर्षापूर्वी बाबांनी 500ची नोट द्यायची मला. 15 वर्षापूर्वी. 20 वर्ष झाले असतील का बाबा? 20 वर्षापेक्षा जास्त झाले असतील. 20 वर्षापूर्वी 500ची फार मोठी किंमत होती, पण 500ची नोट द्यावी बाबांनी मला. भीमसिंह बाबांनी भगवानगडावर पहिलं भजन झालं. मला येतच नव्हतं, एकच अभंग येत होता, तुम्ही संत माय बाप कृपावंत. आमच्या गावातली म्हातारी माणसं आम्हाला घेऊन गेली गडावर खांद्यावर टाकून. अभंग गायला मी, तुम्ही संत माय बाप कृपावंत. भीमसिंह बाबा उठून बसले आणि बाबा म्हटले कुणाचं लेकरू भजन म्हणते, बोलवून आणा त्याला. आम्हाला घेऊन गेले तिकडे गावातली माणसं. बाबांनी मांडीवर घेतलं आमच्या भाऊला आणि मला, डोक्यावरनं हात फिरवला. म्हटले बाळांनो भविष्यात खूप मोठे व्हाल तुम्ही. आज जे काही आमच्या जीवनात यश असेल, भीमसिंह बाबांचा, निगमानंद बाबांचा आमच्यावरती आशीर्वाद आहे, कल्याण स्वामींचा आशीर्वाद आहे, भाऊ बाबांचा आशीर्वाद आहे, नगद नारायण महाराजांचा आशीर्वाद आहे. माझे गुरुवर्य विजय महाराज सुलाखे त्यांच्यासोबत मादळमोहीला जावं मी. माझ्या गुरुची रामकथा असायची, मला जमत नव्हतं तरी पाठीमागं म्हणायचे. तर शिवाजी बाबांनी सुद्धा माझा खूप लाड केलेला आहे लहानपणी. ह्या सगळ्या संतांचा आशीर्वाद आणि प्रेम प्राप्त झालेलं आहे आणि सगळ्या संतांमध्ये जास्त निगमानंद बाबांनी लाड केलेला माझा. त्यांच्या नारळी सप्त्यात माझं भजन ठेवावं, माझी ती पात्रताच नव्हती, पण बाबांनी भजन ठेवावं माझं. त्याच्यात काय येत होतं मला? 2-4 अभंग, बाकीचे तर ढुसफुसच करायचे. पण खामकर बाबा जीव लावायचे मला खूप जीव लावायचे. सांगायचे म्हणू द्या लेकराला. तर मला काही कुणाचे गुणदोष लहानपणापासून मी काढलेच नाही. त्या सगळ्या लोकांनी जे आम्हाला दिलं, माया दिली, त्या मायेमध्ये आम्ही मोठे झालो आणि आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांचं प्रेम प्राप्त झालं. लहानपणापासून संताच्या आशीर्वादामध्ये असल्यामुळे 2 वर्षापूर्वी वृंदावनच्या प्रेमानंद बाबांच्या समोर भजन गाण्याचं भाग्य मला मिळालं. आपल्या कुरेकर बाबांनी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. कुरेकर बाबांनी मला सांगितलं बबन काकांनी. आणि कुरेकर बाबा सुद्धा प्रेमानंद बाबांना भेटायला गेले होते. भारतातले काय जगभरातले सगळे लोक प्रेमानंद बाबांना भेटायला जातात. जेव्हा आम्ही बाबांच्या दर्शनाला गेलो प्रेमानंद बाबांच्या, त्यावेळेला आम्ही भजन गात होतो आणि प्रेमानंद बाबांच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू लागलेले होते. अजून काय द्यावं परमेश्वरानं? खूप काही. आणि माणसाला किती मिळालं तर माणसाचं समाधान होत नसतं, पण समाधान आम्हाला या गोष्टीचं आहे की अध्यात्माच्या प्रवासात देवा आमची पात्रता नसताना एवढं सगळं तू आम्हाला दिलंस. आता एकच इच्छा आहे, तुझी सेवा शेवटच्या श्वासापर्यंत करून घे. जग कठीण आहे, जग फार भयानक आहे. या जगात या काटेरी वाटचालीमध्ये तूच आमची नौका पार कर. तोच पार करणारे माणूस पार करू शकत नाही. त्यानं इथपर्यंत आणलंय, आता इथून पुढेही तोच घेऊन जाणार आहे. बबन दादा, तुम्ही सगळी मंडळी, बाळासाहेब काका असतील, तुम्ही असतील, सगळे गावकरी, तुम्ही जे काही आमच्या झुळीमध्ये द्याल ते कल्याण स्वामी संस्थांच्या सेवेमध्ये आहे. बरं, आम्हाला देताना तुम्हाला सुद्धा पुण्याचा वाटा मिळणार आहे. आणि कल्याण स्वामी कोण आहेत शेवटी सांगून जाते. आता शेवटचं बोलते. कल्याण स्वामी कोण आहेत? दत्त प्रभूंचा अनुग्रह देवगिरीच्या जनार्दन स्वामींना, देवगिरीच्या जनार्दन स्वामीचा अनुग्रह पैठणच्या एकनाथ महाराजांना, नाथ महाराजांचा अनुग्रह
ज्यांनी मेलेलं गाढव जिवंत केलं त्या दंडवत स्वामींना, आणि दंडवत स्वामींचा अनुग्रह चकलंब्याच्या कल्याण स्वामींना, ज्यांची संजीवन समाधी आहे. एवढी मोठी परंपरा माहिती नव्हती, पण साधू संत सांगत गेले आम्हाला. या असंही बाळांनो, आणि कल्याण स्वामी संस्थांचा खूप सारा शिष्य परिवार धुळे जिल्ह्यामध्ये आहे, हे माहिती नव्हतं आम्हाला. त्याचे ग्रंथ पुरावे आपल्या अमृतबाबा जोशींच्या माध्यमातून आम्हाला मिळाले. तर मला सांगायचं असं की संस्थांचा महिमा फार मोठा आहे. फक्त काळाच्या ओघात संस्थान मागं पडलेलं आहे, पण या संस्थानला किती पुढे घेऊन जायचं हे बाबांच्या हातामध्ये. आपण काय करणार आहोत? तर बाबांच्या आशीर्वादानं ही सगळी सेवा माझी चालू आहे. मठावरती येत जा, संस्थांची तुम्हाला जमते ती सेवा सहकार्य संस्थांसाठी करत राहा. संस्थान नेहमीच या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून, मुली खूप कीर्तनकार आहे संस्थेमध्ये. आपल्या गावात कधी कीर्तनकाराची नड पडली, कुठं काही अडचण पडली टाळकऱ्यांची, गायक वादकांची, तुमचं संस्थान म्हणून हक्कानं मला फोन करा. तुमची ती अडचण सोडवण्यासाठी कल्याण स्वामी संस्थान सदैव तुमच्यासोबत राहील, ही ग्वाही मी तुम्हाला देते. आणि बस झाली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते, वाणीला विराम देते. विठवा रुक्माई झाले ना. ज्ञानेश्वरा माऊली विठ्ठल शिंकेला बोलविले दुरे होतो तिघाचे मी बरे, तुम्ही भारे लोहे करे. वाहात त्या धारा